सण, उत्सव आणि करमणुकीचं साधन असलेली पतंगबाजी आज अनेकांच्या जीवावर बेतात आहे. त्याचं कारण म्हणजे घातक नायलॉन आणि चायनीज मांजा. मी रविवारी दुकानात जात असताना अचानक तोंडावर मांजा अटकल्याने मला वाटलं थोडंसं लागलंय, पण मी त्याच अवस्थेत घरी गेलो. तेव्हा खूप रक्तस्राव होत होता. बंधूंना आवाज दिल्यावर त्यांनी बघितल्यावर मला तातडीने कृष्ण हॉस्पिटल इथे आणण्यात आले आणि माझी शस्त्रक्रिया करून मला 21 टाके पडले. हा मांजा इतका धारदार असतो की तो दुचाकीस्वारांच्या गळ्याला, हातांना आणि चेहऱ्याला गंभीर जखमा करू शकतो. अनेक ठिकाणी लहान मुले, नागरिक तसेच पक्ष्यांचे प्राण या मांजामुळे गेलेले आहेत. विशेष म्हणजे हा मांजा पर्यावरणासाठीही घातक आहे. अक्षय नाहटा हा मुलगा गंभीर अशा अवस्थेत कॅज्युअल्टीमध्ये आला. तर बघितल्यानंतर पूर्ण डॉक्टरांनी त्याला जेव्हा तपासले तेव्हा लक्षात आलं का तो मोटरसायकलने जेव्हा प्रवास करत होता तेव्हा त्याच्या मेंडिब्युलर सायनसला गालाच्या दोन्ही बाजूने अत्यंत गंभीर अशी नायलॉन दोऱ्याची इजा झालेली होती. डॉक्टरांच्या टीमने तात्काळ त्यांना उपचार करून त्याच्यावर सगळं प्लॅस्टिक सर्जरी वगैरे करून त्याला त्या गंभीर इजातून गंभीर आघातातून बाहेर काढले. सरकारने नायलॉन आणि चायनीज मांजावर बंदी घातली असली तरी त्याची विक्री आणि वापर अजूनही सुरूच असल्याचं चित्र आहे. मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नायलॉन मांजा वापरणे, बाळगणे, त्याची खरेदी विक्री करणे हा दंडनीय गुन्हा आहे. यामुळे आपल्या एका चुकीमुळे एखाद्या मुक्या प्राण्याचा, पशु पक्ष्याचा किंवा व्यक्तीला इजा होऊ शकते, त्याच्यापासून एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. तरी सदर नायलॉनचा मांजा कुणी वापरणार नाही, कुणी खरेदी विक्री करणार नाही. जर असा काही प्रकार आढळल्यास त्याच्यावर तात्काळ कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल. प्रशासनाने कडक कारवाई करावी आणि नागरिकांनी सुरक्षित कापसाचा मांजा वापरूनच पतंगबाजी करावी हीच आजची खरी गरज आहे. नाशिक येथून रवींद्र जाधव, 24/7 न्यूज.